सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असून कोटा सुद्धा वाढवलाय। पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती। सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। नागपूरमध्ये सोयाबीनला 4892चा हमीभाव असताना मिळतोय फक्त 4000 रुपये प्रति क्विंटलचा दर। शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत। हिंगोलीमध्ये केळीला 2100 रुपये प्रति क्विंटलचा दर। केळी उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण। असाच भाव मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा। सोमवारपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या आणि पावसाच्या सरी पडण्याची शक्यता, तर राज्यामध्ये पुढील आठवडा ढगाळ वातावरण राहील, हवामान विभागाचा अंदाज। राज्यामध्ये प्रथमच राज्य आरोग्य धोरण जाहीर होणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा। तर भविष्यामध्ये आरोग्य पर्यटन ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या आंबेडकरांच्या सूचना। जीबीएस रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी अकोला प्रशासन सज्ज। मेडिकल कॉलेजमध्ये विशेष वॉर्डही तयार। तज्ञ डॉक्टरांची टीम आणि आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देणार। सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण। 15 वर्षांखालील 4 मुलांवरती उपचार। 4ही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती। पुण्यातील जीबीएस आजाराचा फैलाव पाण्यामुळे झाला। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। बुलडाण्यामध्ये होणाऱ्या केस गळतीचा आणि दृष्टीदोषाचा संबंध नाही। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन। बुलडाणा केस गळती प्रकरणामध्ये आज आयसीएमआरचा अहवाल येणार। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे कार्यालयांसाठी 4066 नव्या आधार किटचं वाटप केलं जाईल। 10 फेब्रुवारी रोजी हे वाटप करण्यात येणार असल्याची मंत्री आशिष शेलार यांची माहिती। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश। न्याय मिळाला नाही तर इथेच आत्महत्या करू, विजयाबाई सूर्यवंशी यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा। पुण्यामध्ये शाळेच्या 100 मीटर अंतरामध्ये असलेल्या पानटपऱ्यांवरती कारवाई। पानटपरी धारकांवरती गुन्हा दाखल। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 5 ते 6 जणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी। पोलीस घटनास्थळी दाखल होताच सगळ्यांनी पळ काढला। हाणामारीचं कारण अद्यापही अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।